Dear friends, next article is role of macro and micronutrients. जे मॅक्रोन्यूट्रियंट आणि मायक्रोन्यूट्रियंट किंवा मेजर एलिमेंट मायनर एलिमेंट प्लांट ॲब्सॉर्ब करतं त्यांचा रोल काय आहे? The essential element have role in metabolic processes such as permeability of cell membrane. काही मिनरल एलिमेंट सेलची परमेबिलिटी मेंटेन करतात. मेंटेनन्स ऑफ ऑस्मोटिक कॉन्सन्ट्रेशन ऑफ सेल सॅप. इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम, फॉर एक्झाम्पल आयर्न. आयर्न चा उपयोग इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम मध्ये केला जातो. बफरिंग ऍक्शन साठी लागतात. एन्झाइम ऍक्टिव्हिटी साठी मिनरल लागतात. फॉर एक्झाम्पल Mg++ ॲज ऍक्टिवेटर. Zn++ acts as an activator. Molybdenum acts as an activator. Constituents of macromolecules and coenzymes. वेगवेगळे मिनरल एलिमेंट्स जे आहेत त्यांचे रोल काय आहेत ते आपण आता स्टडी करूया. First, role of nitrogen. This is required by plant in greatest amount. हा मॅक्रोन्यूट्रियंट असल्यामुळं मोठ्या प्रमाणावर प्लांट ॲब्सॉर्ब करतात. It is absorbed mainly as NO3 ions. Some are also taken as a NO2 or NH4 ions. हे जे मिनरल एलिमेंट्स आहेत ते सॉइल मध्ये आयनच्या फॉर्म मध्ये अवेलेबल आहेत आणि त्या फॉर्म मध्ये ते ॲब्सॉर्ब केले जातात. It is essential for all plant parts, mainly meristematic tissues and metabolic active cells. मेरिस्टेमॅटिक टिश्यू असेल किंवा मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी साठी सेल मध्ये नायट्रोजनची गरज आहे. इट इज अ मेजर कॉन्स्टिट्युएंट ऑफ अमिनो ऍसिड. अमायनो ग्रुप बनवण्यासाठी नायट्रोजन पाहिजेच. न्यूक्लिक ऍसिड मध्ये नायट्रोजन बेसेस बनवण्यासाठी नायट्रोजन पाहिजे. प्रोटीन बनवण्यासाठी नायट्रोजन पाहिजे. ATP, NADP हे एनर्जी रिच कंपाऊंड्स बनवण्यासाठी नायट्रोजन पाहिजे. क्लोरोफिल बनवण्यासाठी नायट्रोजन पाहिजे. विटॅमिन्स आणि हॉर्मोन्स बनवण्यासाठी नायट्रोजनची आवश्यकता आहे. जर नायट्रोजनची डिफिशियन्सी असेल तर क्लोरोसिस हा प्रॉब्लेम इथं झालेला दिसतोय. त्यानंतर फॉस्फरस. It is absorbed by plants from soil as a phosphate ions, H2PO4 किंवा HPO4 या मायनस आयन्स
आयन्सच्या फॉर्ममध्ये म्हणजे फॉस्फेट आयनच्या फॉर्ममध्ये हा फॉस्फरस ऍब्सॉर्ब केला जातो. हा एक मॅक्रोन्यूट्रिएंट आहे, मेजर एलिमेंट आहे. याची रिक्वायरमेंट प्लांट मध्ये भरपूर आहे. इट इज अ कॉन्स्टिट्यूएंट ऑफ सेल मेम्ब्रेन. यू नो फॉस्फोलिपिड. लिपिड हे सेल मेम्ब्रेन मध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. फॉस्फोलिपिड्स तिथं आहेत आणि फॉस्फेट तिथं जोडलेला आहे लिपिडला आणि मग फॉस्फरसची गरज त्या ठिकाणी आहे. सर्टन प्रोटीन्स, काही प्रोटीन बनवण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. ऑल न्यूक्लिक ऍसिड्स, यू नो न्यूक्लिओसाइड्स अँड न्यूक्लिओटाइड्स. न्यूक्लिओसाइडला फॉस्फेट जोडला की त्याचा बनतो न्यूक्लिओटाइड. सो फॉस्फेट इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट कॉन्स्टिट्यूएंट ऑफ न्यूक्लिक ऍसिड. न्यूक्लिओटाइड्स, न्यूक्लिक ऍसिड त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर फॉस्फरस आहे. It is required for all phosphorylation reactions. ज्या ज्या ठिकाणी फॉस्फेट ऍड होतो त्या रिॲक्शनला आपण म्हणतो फॉस्फोरिलेशन. जसं एडीपी मध्ये इनऑर्गॅनिक फॉस्फेट ऍड होतो आणि त्यापासून बनतो एटीपी, त्याला आपण म्हणतो फॉस्फोरिलेशन. आणि यासाठी फॉस्फेटची आवश्यकता आहे. जिथं जिथं फॉस्फोरिलेशन होणार तिथं तिथं फॉस्फेटची गरज लागते. देन पोटॅशियम मॅक्रोन्यूट्रिएंट आहे, मोठ्या प्रमाणावर लागतो. इट इज ऍब्सॉर्ब्ड as a potassium ion K+. It is highly required in meristem, मेरिस्टेमॅटिक टिश्यू मध्ये, बर्ड्स मध्ये, लिओज मध्ये, रूट टीप मध्ये मोठ्या प्रमाणावरती पोटॅशियमची आवश्यकता आहे. It maintains the anion and cation balance in cells. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन्स जे सेल मध्ये असतात त्याचा बॅलन्स करण्याचं काम पोटॅशियम करतं. इट इज इन्व्हॉल्व्ड इन प्रोटीन सिंथेसिस. जी प्रोटीन सिंथेसिसची प्रोसेस आहे त्या प्रोसेस मध्ये या पोटॅशियमची गरज आहे. ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ स्टोमाटा. स्टोमाटाचं ओपनिंग क्लोजिंग कसं होतं आपण ट्रान्सपिरेशन या आर्टिकल मध्ये यापूर्वीच्या चॅप्टर मध्ये स्टडी केलेलं आहे. तिथं ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ स्टोमाटा साठी पोटॅशियमची गरज आहे. ऍक्टिवेशन ऑफ एन्झाइम्स. एन्झाइम ऍक्टिवेट करण्यासाठी सुद्धा पोटॅशियमची गरज आहे. मेंटेनन्स ऑफ टर्जिडिटी ऑफ सेल. सेल टर्जिडिटी मेंटेन करण्यासाठी कोणता मिनरल आवश्यक आहे क्वेश्चन विचारला जातो. पोटॅशियम हे त्याचं आन्सर. त्यानंतर कॅल्शियम नॉन मोबाईल एलिमेंट आहे. मॅक्रोन्यूट्रिएंट आहे. इट इज ऍब्सॉर्ब्ड from soil in the form of calcium ions.
It is required by meristem and differentiating tissues. मेरिस्टेमॅटिक टिश्यू आणि मॅच्युरेशन होत असलेला टिश्यू, डिफरन्शिएट होत असलेला टिश्यू यांच्यामध्ये कॅल्शियमची गरज आहे. इट ॲक्युमुलेट्स इन ओल्डर लीव्स. म्हणजे आता तुम्हाला याचा रोल एक लक्षात येईल. समजा इथं ओल्डर लीफ आहे, हे ओल्डर लीफ आहे, हे यंगर लीफ आहे. ओल्डर लीफ, आता हे पान पिकणार आणि गळून पडणार, पण त्याच्यापूर्वी मोबाईल एलिमेंट यंगर लीव्स कडे दिले जातात. परंतु नॉन मोबाईल एलिमेंट जे आहेत, जसं कॅल्शियम आहे, सल्फर आहे आणि त्याच्याबरोबर आयर्न आहे, हे या ओल्डर लीव्स मध्ये ॲक्युमुलेट केले जातात. During cell division, it is used in the synthesis of cell wall. Structural component आहे ना हा. सेल वॉल बनवण्यासाठी कॅल्शियमची आवश्यकता आहे. सेल डिव्हिजन मध्ये जी सायटोकायनेसिसची प्रोसेस होते, त्या प्रोसेसच्या दरम्यान कॅल्शियमचा उपयोग सेल वॉल बनवण्यासाठी प्लांट सेल मध्ये केला जातो. पर्टिक्युलरली ॲज अ कॅल्शियम पेक्टेट इन मिडल लॅमेला. इथं जो मिडल लॅमेला आहे, त्या मिडल लॅमेला मध्ये कॅल्शियम पेक्टेट बनवण्यासाठी या कॅल्शियमचा वापर केला जातो. It is also used during the formation of mitotic spindle. जे मायटॉटिक ॲपॅरेटस सेल डिव्हिजनच्या वेळी बनतं, ते बनवण्यासाठी सुद्धा प्लांट सेल मध्ये मायटॉटिक ॲपॅरेटस बनत असतं. ॲनिमल सेल मध्ये स्पिंडल बॉडी बनत असते. तर हे स्पिंडल ॲपॅरेटस बनवण्यासाठी सुद्धा कॅल्शियमची आवश्यकता आहे. फॉर नॉर्मल फंक्शनिंग ऑफ सेल मेम्ब्रेन. सो दिस कॅल्शियम इज इसेन्शियल फॉर नॉर्मल फंक्शनिंग ऑफ सेल मेम्ब्रेन. It activates certain enzymes and play important role in regulating metabolic activities. काही एन्झाईम ऍक्टिवेट करण्याचं काम कॅल्शियम करतं आणि मेटाबॉलिझमची प्रोसेस रेग्युलेट करण्याचं काम कॅल्शियम करतं. हा नॉन मोबाईल एलिमेंट आहे. त्यानंतर मॅग्नेशियम. हा एक महत्वाचा मॅक्रोन्यूट्रियंट आहे. लार्ज क्वांटिटी मध्ये ऍब्सॉर्ब केला जातो सॉइल मध्ये in the form of divalent Mg2+ च्या फॉर्म मध्ये ऍब्सॉर्ब केला जातो. It activates the enzymes of photosynthesis and respiration. जसं फोटोसिंथेसिसच्या प्रोसेस मध्ये रुबिस्को एन्झाईम आहे, ते ऍक्टिवेट करण्यासाठी Mg++ ची गरज आहे. रिस्पिरेशनच्या प्रोसेस मध्ये EMP पाथवे नावाचा पाथवे आहे, त्यामध्ये बऱ्याच स्टेप मध्ये Mg++ हा कोफॅक्टर आहे, ऍक्टिवेटर आहे.
It is involved in synthesis of DNA and RNA. मॅग्नेशियमची DNA आणि RNA सिंथेसिसच्या प्रोसेससाठी गरज आहे. इट कॉन्स्टिट्यूएट द रिंग स्ट्रक्चर ऑफ क्लोरोफिल. आता हे टेट्रापायरॉल हेड आहे क्लोरोफिलचं आणि यामध्ये मॅग्नेशियम सेंटरला आहे. सो इट इज प्रेझेंट इन सेंटर ऑफ क्लोरोफिल ए. सो इट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट कंपोनंट ऑफ क्लोरोफिल ए. क्लोरोफिल बनवण्यासाठी मॅग्नेशियमची गरज आहे. इट हेल्प्स टू मेंटेन द रायबोसोम स्ट्रक्चर. मॅग्नेशियम रायबोसोमचं स्ट्रक्चर बनवण्यासाठी अतिशय महत्वाचा मिनरल एलिमेंट आहे. तुम्हाला MCQ विचारला जाईल, विच ऑफ द फॉलोइंग मिनरल एलिमेंट इज मोस्ट इम्पॉर्टंट अँड फॉर्म स्ट्रक्चरल पार्ट ऑफ क्लोरोफिल ॲज वेल ॲज मेंटेन रायबोसोम स्ट्रक्चर. आन्सर आहे त्याचं मॅग्नेशियम. सल्फर हा एक मॅक्रोन्यूट्रियंट आहे. प्लांट ऑब्टेन इट इन द फॉर्म ऑफ सल्फेट आयन्स. SO4 सल्फेट आयनच्या फॉर्म मध्ये हा प्लांट ऍब्सॉर्ब करतात. It is present in two amino acids like cysteine and methionine. Amino acid sulfur containing amino acid जे आहेत त्यांच्यामध्ये हे दोन amino acid cysteine आणि methionine. cysteine मध्ये आणि methionine मध्ये सल्फर असतो. यांच्यामध्ये सल्फर आहे. सल्फर कंटेनिंग अमिनो ऍसिड्स. इट इज अ कॉन्स्टिट्युएंट ऑफ सेव्हरल कोएन्झाइम्स. अनेक कोएन्झाइम चा हा एक कॉन्स्टिट्युएंट आहे. त्याबरोबर व्हिटॅमिन्स, थायमिन असेल, बायोटिन असेल, कोएन्झाइम ए असेल, या सर्वांमध्ये एक महत्वाचा कॉन्स्टिट्युएंट म्हणून आहे सल्फर. आयर्न. आता आयर्नला काही जण मायक्रोन्यूट्रिएंट कन्सिडर करतात, काही जण मॅक्रो मध्ये घेतात, काही जण त्याला इंटरमिडिएट ग्रुप मध्ये ठेवतात. Plant absorb iron in ferric form, Fe3+. फेरिक फॉर्म मध्ये हा आयर्न ऍब्सॉर्ब केला जातो. इट इज रिक्वायर्ड इन लार्ज अमाउंट इन कंपॅरिझन टू अदर मायक्रोन्यूट्रिएंट. आता दुसरे मायक्रोन्यूट्रिएंट लेस दॅन 10 मिलीमोल ऍब्सॉर्प्शन आहे. बाकीच्यांचं मॅक्रोमॉलिक्युलचं मोर दॅन 10 मिलीमोल आहे. तर मायक्रोन्यूट्रिएंट जे ऍब्सॉर्ब केले जातात इतर मायक्रोन्यूट्रिएंटच्या कंपॅरिझन मध्ये हा मायक्रोन्यूट्रिएंट मोठ्या प्रमाणावरती वापरला जातो. म्हणून तर त्याला इंटरमिडिएट कॅटेगरी मध्ये ठेवतात काही जण. It is a main constituent of proteins involved in transfer of electrons like peroxygen and cytochromes. Iron containing proteins आहेत. इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम जी आहे त्यामध्ये आयर्न कंटेनिंग कंपाऊंड
आयर्न हा तिथं मेजर पार्ट आहे. फेरॉडॉक्सिन, सायटोक्रोम या ठिकाणी इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट करणे किंवा प्रोटॉन ट्रान्सपोर्ट करणे, प्रोटॉन इलेक्ट्रॉनचा ट्रान्सपोर्ट करण्यासाठी तिथं पर्टिक्युलर प्रोटीन्स लागत असतात. आणि अशी जी सायटोक्रोम सिस्टीम आहे, इलेक्ट्रॉन कॅरियर्स त्या ठिकाणी आहेत, त्या ठिकाणी आयर्न हा एक मेन कॉन्स्टिट्यूएंट आहे. इट इज रिव्हर्सिबली ऑक्सिडाइज्ड टू फॉर्म फेरस टू फेरिक ड्यूरिंग इलेक्ट्रॉन ट्रान्सफर. फेरस टू फेरिक असं कन्वर्जन इलेक्ट्रॉन ट्रान्सफर करताना केलं जातं. इट ऍक्टिवेट्स द कॅटॅलेज एन्झाइम. कॅटॅलेज एन्झाइम साठी हा आयर्न ऍक्टिवेटर म्हणून लागतो. क्लोरोफिल फॉर्मेशन साठी सुद्धा हा इसेन्शियल आहे. त्याचबरोबर टीसीएस सायकल नावाची जी रिस्पिरेशनची प्रोसेस आहे, त्या प्रोसेस मध्ये सुद्धा काही एन्झाइमचा ऍक्टिवेटर म्हणून आयर्न वापरला जातो. त्यानंतर यमन हा मायक्रोन्यूट्रियंट आहे, स्मॉल क्वांटिटी मध्ये लागतो आणि मॅग्नीज आयन्सच्या Mn+2+ फॉर्म मध्ये तो ऍब्सॉर्ब केला जातो. इट ऍक्टिवेट्स मेनी एन्झाइम्स इन्व्हॉल्व्ड इन फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिस म्हणा, रिस्पिरेशन म्हणा किंवा नायट्रोजन मेटाबॉलिझम म्हणा, यांच्यामध्ये अनेक एन्झाइम यूज केले जातात. त्यापैकी काही एन्झाइम मध्ये यमन हा ऍक्टिवेटर आहे. जसं फोटोसिंथेसिसची प्रोसेस असेल तर त्यामध्ये लाईट रिॲक्शन मध्ये फोटोलायसिस ऑफ वॉटर ही प्रोसेस होते. त्या ठिकाणी यमन हा O2 इव्हॉल्विंग कॉम्प्लेक्स जे आहे त्या ठिकाणी यमनची आवश्यकता आहे. बेस्ट डिफाइन्ड फंक्शन इज स्प्लिटिंग ऑफ वॉटर टू लिबरेट O2 ड्यूरिंग फोटोसिंथेसिस. म्हणजे फोटोलायसिस ऑफ वॉटर जी प्रोसेस होते फोटोसिंथेसिस मध्ये, त्यामध्ये वॉटरचं स्प्लिटिंग ब्रेकडाऊन लाईट आणि क्लोरोफिलच्या मदतीनं होऊन फ्री मॉलिक्युलर O2 बनण्याची जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसमध्ये यमन हा एक कोफॅक्टर वापरला जातो. त्यानंतर झिंक. Plant obtain as a zinc as a Zn++ ions. It activates various enzymes, especially carboxylases. जसं झेडेनचा रोल रिस्पिरेशन चॅप्टर मध्ये एनारोबिक रिस्पिरेशनच्या प्रोसेस मध्ये जी अल्कोहोलिक फर्मेंटेशनची प्रोसेस आहे त्यामध्ये शुगर पासून अल्कोहोल बनवण्याची प्रोसेस आपण स्टडी करतो. त्या प्रोसेस मध्ये झायमेज नावाचं एन्झाइम यूज केलं जातं आणि त्या ठिकाणी झेडेन हा कोफॅक्टर वापरला जातो. It is needed in synthesis of oxygen
प्लांटमध्ये अतिशय महत्वाचं हार्मोन आहे ऑक्झिन. ते ऑक्झिन बनवण्यासाठी या Zn++ चा उपयोग केला जातो. त्यानंतर कॉपर. इट इज ॲब्सॉर्ब्ड ॲज अ क्युप्रिक आयन Cu2+ च्या फॉर्ममध्ये. Cu++ च्या फॉर्ममध्ये प्लांट कॉपर ॲब्सॉर्ब करतात. इट इज एसेन्शियल फॉर ओव्हरऑल मेटाबॉलिझम इन प्लांट. जनरल प्लांट मेटाबॉलिझम मध्ये यांचा उपयोग केला जातो. लाईक आयर्न, it is associated with some enzymes in redox reaction. redox reaction मध्ये याचा उपयोग केला जातो. reversibly oxidized to form Cu+ to Cu2+. redox reaction मध्ये या कॉपरचा उपयोग केला जातो. नेक्स्ट मायक्रोन्यूट्रिएंट बोरॉन. BO3 3- किंवा B4O7 2- या फॉर्म मध्ये हा ॲब्सॉर्ब केला जातो. इट इज रिक्वायर्ड फॉर अपटेक अँड युटिलायझेशन ऑफ Ca+2. कॅल्शियमचं ॲब्सॉर्प्शन वाढवणे, मेम्ब्रेन फंक्शनिंग, पोलन ग्रेन जर्मिनेशन स्टिम्युलेट केलं जातं. तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल, विच ऑफ द फॉलोइंग मिनरल यूज्ड इन पोलन जर्मिनेशन. बोरॉन स्टिम्युलेट द पोलन जर्मिनेशन. सेल डिफरन्सिएशन, सेल इलॉंगेशन, कार्बोहायड्रेट ट्रान्सलोकेशन या सर्वांसाठी बोरॉनची आवश्यकता आहे. मॉलिब्डॅनम. मॉलिब्डेट आयनच्या फॉर्म मध्ये प्लांट याचं ॲब्सॉर्प्शन करतात. It is a component of many enzymes such as a nitrogenase and nitrate reductase. फ्री ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन फिक्स करणे आणि त्याचं कन्व्हर्जन नायट्रेट, नायट्राइट, अमोनियामध्ये करण्याची जी प्रोसेस आहे, त्या प्रोसेसमध्ये नायट्रोजिनेज हे एन्झाईम अतिशय महत्वाचं आहे आणि नायट्रोजिनेजला ॲक्टिवेटर म्हणून मॉलिब्डॅनमची गरज आहे. नायट्रोजन मेटाबॉलिझम मध्ये फार महत्वाचा रोल आहे या मॉलिब्डॅनमचा. क्लोरीन. तसं तर सोडियम, पोटॅशियम यांच्याबरोबर असोसिएटेड असणारा हा मिनरल आहे. इट इज ॲब्सॉर्ब्ड ॲज अ क्लोराइड anions along with Na+ and K+. It helps in determining the solute concentration. ऑस्मॉटिक कॉन्सन्ट्रेशन मेंटेन करण्यासाठी सोडियम, पोटॅशियम ज्या प्रमाणे काम करतात त्यांच्या बरोबरीनं मदत म्हणून सोडियमला पण मदत करणार, पोटॅशियम बरोबर पण कंबाईन होणार आणि सेलचा ऑस्मॉटिक बॅलन्स मेंटेन करण्यासाठी या क्लोरीनची आवश्यकता आहे. त्याचबरोबर मगाशी आपण Mn++ चा रोल सांगताना म्हटलं, इट इज प्रेझेंट इन O2 इव्हॉल्विंग कॉम्प्लेक्स.
ते जे ऑक्सिजन इव्हॉल्विंग कॉम्प्लेक्स लाईट रिॲक्शन ऑफ फोटोसिंथेसिस मध्ये आहे, तिथं Ca++ आहे, Mn++ आहे, Cl- सुद्धा आहे. So they are responsible for splitting of water molecule and formation of pre-molecular O2. ही जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसला आपण म्हणतो फोटोलायसिस ऑफ वॉटर. वेगवेगळ्या मिनरल एलिमेंटचा रोल आपण स्टडी केला. त्यानंतर आपल्याला स्टडी करायचा आहे की मिनरल एलिमेंटची डिफिशियन्सी. जर या मिनरल एलिमेंटची, समजा आता इथं मिनरल एलिमेंट, समजा एखादा मिनरल एलिमेंट घेतला, समजा नायट्रोजनचा उपयोग विचारात घेऊ आपण. गृहीत धरूया एक एक्स प्लांट आहे आणि या एक्स प्लांटला 12 मिलीमोल एवढा नायट्रोजन पाहिजे. जर हा नायट्रोजन 12 मिलीमोल मिळाला तर याला आपण म्हणू क्रिटिकल कॉन्सन्ट्रेशन. याच्यापेक्षा जास्त झाला तर आपण म्हणणार टॉक्सिसिटी झाली. आणि याच्यापेक्षा कमी मिळाला, समजा 6 मिलीमोल मिळाला, तर त्यामुळं काय होणार आहे? डिफिशियन्सी होणार. जेवढा पाहिजे तेवढा मिनरल मिळणे म्हणजे क्रिटिकल कॉन्सन्ट्रेशन. त्याच्यापेक्षा जास्त मिळाला टॉक्सिसिटी होणार, त्याच्यापेक्षा कमी मिळाला डिफिशियन्सी डिसऑर्डर्स होणार. तर वेगवेगळ्या मिनरल एलिमेंटची डिफिशियन्सी आपल्याला यानंतर स्टडी करायची आहे. Deficiency symptoms of essential elements. डिफिशियन्सी म्हणजे काय? जे मिनरल एलिमेंट ज्या कॉन्सन्ट्रेशन मध्ये प्लांटला पाहिजे, जसं नायट्रोजन मॅक्रोमॉलिक्यूल आहे, पोटॅशियम मॅक्रोमॉलिक्यूल आहे, म्हणजे मोर दॅन 10 मिलीमोल एवढी त्यांची गरज आहे. परंतु असं जरी असलं तरी कुणाला 10 मिलीमोल लागेल, कुणाला 12 मिलीमोल लागेल, कुणाला 13 मिलीमोल लागेल, कुणाला 15 मिलीमोल लागेल. प्लांट टू प्लांट प्रत्येकाची रिक्वायरमेंट थोडी थोडी व्हेरिएबल राहणार आहेच. Deficiency of essential element causes retarded plant growth. प्लांटची ग्रोथ थांबणार, त्यालाच आपण रिटार्डेशन ऑफ प्लांट ग्रोथ म्हणतो. The concentration of essential elements below which plant growth is retarded termed as critical concentration. जेवढं त्याचं कॉन्सन्ट्रेशन पाहिजे, ग्रोथ साठी जेवढं कॉन्सन्ट्रेशन पाहिजे, जर त्यापेक्षा कमी कॉन्सन्ट्रेशन झालं तर ग्रोथ रिटार्ड होणार. The element is said to be deficient when present below the critical concentration. आत्ताच आपण क्रिटिकल कॉन्सन्ट्रेशन बद्दल चर्चा केली. समजा आपल्याला एक एक्झाम्पल घेता येईल. K+. X नावाचं प्लांट आहे, त्याच्यामध्ये K+ ची रिक्वायरमेंट समजा 12 मिलीमोल आहे.
वाय नावाचं प्लांट आहे, त्याच्यामध्ये 14 मिलीमोल आहे. सो रिक्वायरमेंट ऑफ एव्हरी मिनरल एलिमेंट व्हेरिएबल फ्रॉम प्लांट स्पीसीज टू स्पीसीज. याच्यापेक्षा जास्त कॉन्सन्ट्रेशन झालं तर काय होणार आहे? टॉक्सिसिटी. दॅट लीड्स टू टॉक्सिसिटी. याच्यापेक्षा कमी कॉन्सन्ट्रेशन झालं तर काय होणार? डिफिशियन्सी. आणि हे जे कॉन्सन्ट्रेशन असेल दॅट बिकम्स क्रिटिकल. सो 12 मिलीमोल फॉर पोटॅशियम, एक एक्झाम्पल म्हणून सांगितलंय, इज अ क्रिटिकल कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे या क्रिटिकल कॉन्सन्ट्रेशन पेक्षा कमी कॉन्सन्ट्रेशन असून चालणार नाही. दॅट लीड्स टू डिफिशियन्सी. मॉर्फोलॉजिकल चेंजेस ड्यू टू डिफिशियन्सी और absence of inner elements is called as deficiency symptoms. हे एलिमेंट क्रिटिकल कॉन्सन्ट्रेशन पेक्षा जर कमी मिळाले तर त्यामुळं डिफिशियन्सी सिम्पटम्स आपल्याला मॉर्फोलॉजिकली दिसू शकतात. The deficiency symptoms may vary from element to element. प्रत्येक एलिमेंट साठी डिफिशियन्सी सिम्पटम वेगवेगळे आहेत. बघा, हेल्दी इथं फॉस्फेट डिफिशियन्सी असेल तर असं दिसेल, पोटॅशियमची डिफिशियन्सी असेल असं दिसेल, नायट्रोजनची डिफिशियन्सी असेल तर हे लीफ असं दिसेल. सो इट इज व्हेरिएबल फ्रॉम एलिमेंट टू एलिमेंट. The plant part that show deficiency symptom depends upon mobility of element. जी मोबिलिटी आहे एलिमेंटची त्यावर डिपेंडंट आहे deficiency symptoms. For element that actively mobilized and exported to young developing tissue, deficiency symptom appear first in older tissue. एक्झाम्पल घेऊ आपण इथं एक प्लांट आहे, आणि त्या प्लांटवर हे ओल्डर लीफ आहे. आणि इथं यंगर लीफ आहे. आता इथं जे एलिमेंट आहेत, फॉर एक्झाम्पल नायट्रोजन असेल, फॉस्फेट असतील, पोटॅशियम असेल, हे अशा प्रकारचे, समजा मॅग्नेशियम असेल, ऑल दीज एलिमेंट्स आर मोबाईल एलिमेंट्स. बट some elements like calcium, sulfur, iron, these are immobile. हे elements immobile आहेत. As they are the structural component of cell, they are immobile. आणि त्यामुळं होतं काय, ज्यावेळी हे ओल्ड लीफ, जे ओल्डर लीव्ज असतात ती पानं काय होतात, पिवळी पडतात, गळून पडतात. पानं पिकणे, पिवळी होणे, या प्रोसेसला आपण म्हणतो सेनेसन्स. पानं पिकलेली गळून पडणे या प्रोसेसला आपण म्हणतो ॲब्सिशन. आता त्या दरम्यान पानं पिवळी पडताना काय होणार आहे, जे मोबाईल एलिमेंट्स आहेत दे गेट ट्रान्सपोर्टेड. द मोबाईल एलिमेंट्स गेट ट्रान्सलोकेटेड फ्रॉम ओल्डर लीव्स टू यंगर लीव्स.
ओल्डर लीव्ज कडनं यंगर लीव्ज कडे येणार, म्हणजे नायट्रोजन इथं आलेला आहे, फॉस्फरस आलेला आहे, पोटॅशियम आलेला आहे, मॅग्नेशियम आलेला आहे. जे जे मोबाईल एलिमेंट आहेत ते इथून ट्रान्सलोकेट झालेत यंगर लीफ कडं. परंतु इमोबाईल एलिमेंट जे आहेत, जसं कॅल्शियम आहे, सल्फर आहे, आयर्न आहे, दे आर इमोबाईल, ते इथून जाऊ शकत नाहीत, कारण ते स्ट्रक्चरल कंपोनंट आहेत. दीज आर नॉट ट्रान्सलोकेटेड. मग अशा परिस्थितीमध्ये जर पाहिलं तर इथं यंगर लीफ मध्ये कशाची डिफिशियन्सी असणार? यंगर लीफ मध्ये कॅल्शियम डिफिशियन्सी असणार, सल्फरची डिफिशियन्सी असणार, Fe ची डिफिशियन्सी असणार. आणि जे ओल्डर लीफ आहे त्याच्यामध्ये कशाची डिफिशियन्सी असणार? तर इथून ट्रान्सलोकेट झाल्यामुळं मोबाईल एलिमेंटची डिफिशियन्सी त्यांच्यामध्ये आपल्याला ओल्डर लीव्ज मध्ये पाहायला मिळेल. बरोबर. सो deficiency symptoms of NKMG visible first in senescent leaves. या सेनेसंट लीफ मध्ये पहिली डिफिशियन्सी दिसते, याचं कारण काय? NPK, MG वगैरे यांची. कारण हे मोबाईल एलिमेंट आहेत, ते यंगर लीव्स कडे ट्रान्सलोकेट केले जातात, ट्रान्सपोर्ट केले जातात. In older leaves, biomolecules containing these elements are broken down. ज्या बायोमॉलिक्युल्स मध्ये हे एलिमेंट आहेत ते ब्रेक होतात. इट मेक्स दिस एलिमेंट अवेलेबल फॉर मोबिलायझिंग यंगर लीव्स. ते बायोमॉलिक्यूल ब्रेक होणार. समजा नायट्रोजन असलेला, फॉस्फरस असलेला, पोटॅशियम असलेले जे बायोमॉलिक्यूल असतील ते ब्रेक होणार, ते एलिमेंट सेपरेट होणार आणि ते यंगर लीव्स कडे ट्रान्सपोर्ट केले जातील. दे गेट मोबिलाइज्ड टू यंगर लीव्स. If the elements are relatively immobile and not transported out of mature organ, deficiency symptom appear first in younger tissues. मग जे इमोबाईल एलिमेंट आहेत त्यांची डिफिशियन्सी कशात दिसणार आहे आपल्याला? यंगर लीव्स मध्ये दिसणार आहेत. बिकॉज दे आर नॉट ट्रान्सपोर्टेड फ्रॉम ओल्डर लीव्स, सेनेसंट लीव्स टू यंगर लीव्स, म्हणून तिथं डिफिशियन्सी दिसणार आहे त्याला. फॉर एक्झाम्पल सल्फर, कॅल्शियम, आयर्न, they are the part of structural component of cell and hence they are not easily released. This aspect of mineral nutrition has great significance in agriculture and horticulture. आता जी डिफिशियन्सी आहे, डिफिशियन्सी सिम्पटम जे आहेत ते कोणकोणते आहेत? क्लोरोसिस, पानं पिवळी पडणे. नेक्रोसिस, डेथ ऑफ टिश्यू. स्टंटेड ग्रोथ, ग्रोथ थांबणे. प्रीमॅच्युअर फॉल ऑफ लीव्स, अर्ली फेजलाच लीव्स, फ्लोरल बर्ड्स गळून पडणे. इनहिबिशन ऑफ सेल डिव्हिजन, सेल डिव्हिजन होऊ न देणे. अशा प्रकारचे डेफिशियन्सी सिम्पटम्स अपीयर होतात. जसं क्लोरोसिस, लॉस ऑफ क्लोरोफिल लीडिंग टू येलोइंग ऑफ लीव्स, पानं पिवळी पडणे, याला आपण क्लोरोसिस म्हणतो. इट इज ड्यू टू डिफिशियन्सी ऑफ NKMGS, Fe, Mn, Zn, Mo. या मिनरल एलिमेंटची डिफिशियन्सी असेल तर क्लोरोसिस होणार.
मग तुम्ही म्हणाल हे कसं काय लक्षात ठेवायचं, तर इथं एक फॉर्म्युला काय, मोसन मेरी जिंदगी का मांगे आयर्न. मो म्हणजे मॉलिब्डॅनम, यस फॉर सल्फर, एन फॉर नाइट्रोजन, मेरी जिंदगी का मांगे मोर. या मोसन मेरी जिंदगी का मांगे मोर याच्यामध्ये हे एलिमेंट बसवलेले आहेत. जिंदगी म्हणजे झेडन, का म्हणजे के, मांगे एमजी आयर्न, मोसन मेरी जिंदगी का मांगे आयर्न. नेक्रोसिस, that is a death of tissue, particularly leaf tissue due to deficiency of CAMG-CUK. काकू का मग, काकू का मग बघा, CaCu, पोटॅशियम, Mg, काकू का मग. lack or lower level of NKSMO inhibit the cell division. सेल डिव्हिजन इनिबिट होणार, त्याला आपण काय म्हणतो, सनम के, SNMO के, सनम के. लो कॉन्सेंट्रेशन ऑफ NSMO डिले इन फ्लावरिंग, सनम, यस फॉर स, न, एन आणि MO, सनम. अशा प्रकारचे वेगवेगळ्या मिनरल एलिमेंटच्या डिफिशियन्सी जर असतील तर त्याचे सिम्पटम प्लांट मध्ये दिसतात. डिफिशियन्सी ऑफ डिफरंट एलिमेंट मे कॉज सेम सिम्पटम्स. बऱ्याच एलिमेंटच्या डिफिशियन्सी सेम सिम्पटम दाखवतात. हेन्स to identify deficiency of element all symptoms are studied. त्यामुळे एका सिम्पटम, समजा क्लोरोसिस, एकट्या क्लोरोसिस वरून कोणत्या मिनरलची डिफिशियन्सी आहे हे समजणार नाही, बाकीच्या पण डिफिशियन्सी त्यामध्ये स्टडी केल्या पाहिजेत. सो ऑल्सो डिफरंट प्लांट रिस्पॉन्ड डिफरंटली डिफिशियन्सी ऑफ सेम एलिमेंट. प्रत्येक एलिमेंटला सुद्धा डिफिशियन्सी मध्ये सुद्धा थोडासा फरक आढळेल वेगवेगळ्या प्लांट मध्ये.